नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, झालेलं काय आहे ते समजून घ्या पहिल्यांदा. मी डेटा दिला होता निगेटिव्ह, ओके, आणि मार्केट गेले पॉझिटिव्ह, ओके, आणि ते पण साधं सुद्धा नाही, 600 पॉईंट. ठीक आहे. तर मित्रांनो, आपला डेटा चुकीचा आहे का, की काही खरंच आपण चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या आणि झालं उलट? तर मित्रांनो, असं अजिबात नाहीये. ठीक आहे. जे लोक जुने फॉलोअर आहेत त्यांना त्याची कल्पना असेल की हा डेटा एक्सपायरी नंतरच्या दुसऱ्या दिवसात 2 दिवस, ऍटलीस्ट 2 दिवस, हा थोडासा इमॅच्युअर डेटा असतो. ओके. आता इमॅच्युअरचा अर्थ काय आहे पुढे जाऊन आपण डिटेल्स मध्ये बघणार आहे, त्यामुळे अर्धवट व्हिडिओ कोणी सोडू नका. पुढचं जे आपण गोष्टी आहेत मी ज्या सांगतोय त्या एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी ऐका. ठीक आहे. तर आता मित्रांनो, न्यूज होती. तर मी न्यूज बेस रॅलीज ऑलरेडी मी मेन्शन केलं होतं की विक्स फार हाय लेवलवर आहे. आता ज्यांना कोणाला विक्स काय आहे ते माहित नाही ते पण समजून घेऊया. एक 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 गोष्टी सगळ्या आपण क्लिअर करूया, मग जाऊन तुम्हाला क्लिअर होईल की डेटा हा आपल्याला कशा प्रकारच्या इन्साइट्स देतो आणि आपल्याला त्याच्यावर कशा पद्धतीने ट्रेड करायचं किंवा काय. तर मला तुम्हाला एक डिस्क्लेमर द्यायचंय. हा जो डेटा आहे हा कुठलाही इंट्राडे साठीचा डेटा नाहीये. म्हणजे तुम्ही उद्या जाल आणि कुठले कॉल आणि पुट घ्याल तर ह्याच्यासाठीचा हा डेटा नाहीये, हे सगळ्यांनी क्लिअर करा. काही काही लोक नवीन येतील व्हिडिओवरती आणि त्या हिशोबाने बघतील की डेटा निगेटिव्ह आणि कॉल पुट घेतील. तर मित्रांनो, हे त्याच्यासाठी नाहीये. ह्याच्यामध्ये आपण लॉंग टर्मचे काही ऑप्शन हेजिंग स्ट्रॅटेजीज रन करतो आणि त्याच्यासाठीचा हा डेटा आहे. ओके. तर हा जो डेटा आहे हा एक वादळापूर्वीची शांतता असते. पुढे काय होणार आहे त्या रिलेटेड आपल्याला तो काही हिंट्स आणि बेसिक्स देत असतो. ओके. तर बऱ्यापैकी हा डेटा आपल्याला क्लिअर डायरेक्शन त्या ठिकाणी देत असतो. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मागचे व्हिडिओ एक्सप्लोर करा. त्या दिवसाचं त्या पर्टिक्युलर डेचा डेटा बघा आणि जाऊन निफ्टीचा चार्ट जाऊन बघा. तर डेटाचं काय आहे काय नाही तुम्हाला गणित लक्षात येईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण रॉंग झालो का? तर अजिबात नाही. हा डेटा जो असतो तो इमॅच्युअर असतो. आता इमॅच्युअरचा अर्थ काय आहे? रिटेलरला फसवलं पाहिजे, रिटेलरला गंडवलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला पहिल्यांदा डेटा दाखवतो की डेटामध्ये काय चेंजेस होतात आणि ते डे वाईज होतात. ओके. तर मी हे एकदम प्रीमियम कंटेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय. हे सेम डेटा 2-2, 3-3 दिवस फक्त शिकायचे काही लोक चार्ज करतात 15-15, 18-18 हजार रुपये. ठीक आहे. तर एवढ्या नेक्स्ट लेवल त्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मी. तर त्या तुम्ही समजणं फार इम्पॉर्टंट आहे आणि जे जेन्युइन प्रयत्न करतोय त्याला तुम्ही त्या ठिकाणी ऍक्टिव्हली लर्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, एक 2 सेकंद द्या. आपला पीसी थोडासा झाला होता स्लो. तर इथे बघा, हा जो डेटा आहे हा एक्सपायरीच्या आदल्या दिवसाचा डेटा आहे. कुठला? जो डेटा 27 तारखेच्या एंडला आला होता. 30 तारखेला साठी आपण जो डेटा दिला होता तो. ओके. आता 30 तारखेच्या एंडला म्हणजे 30 तारखेला होती एक्सपायरी आणि एक्सपायरी नंतर काय झालेलं आहे ते बघा. आता एक्सपायरीच्या आधी जो डेटा आहे तो किती आकडे आहेत ते समजून घ्या. हे आकडे जे आहेत ते 30 लाखाचे आहेत. ओके. ऑलमोस्ट 30 लाखाचे आणि त्याच्या कम्पेअर टू 30 तारखेला एक्सपायरीच्या दिवशी सगळ्या पोझिशन सेटल होऊन जे पोझिशन शिल्लक राहिल्यात त्या 15 लाखाच्या, 12 लाखाच्या, 9 लाखाच्या. ओके. अशा पद्धतीने पोझिशन्स राहिल्यात. इथं तुम्हाला आकड्यांमध्ये चेंजेस बघायला मिळतील की किती पर्सेंट चेंज झालेला आहे. ऑलमोस्ट 50% त्या ठिकाणी पोझिशन्स वाईप आउट झालेल्या आहेत. राईट. आता ह्या पोझिशन्स वाईप आउट झाल्यामुळे होतं काय मित्रांनो, लक्षात घ्या. आता रिटेलर जो आहे ना तो त्याच्याकडे असतात पैसे मोकळे. म्हणजे 2-3 दिवसासाठी कोणाला तरी कॉल पुट घ्यायचे असतात. कानाकोपऱ्यातले आपल्या भारतातले छोटे मोठे 90% प्रॉफिटेबल ट्रेडर्स. ओके. तर त्यांना कॉल पुट घ्यायचे असतात आणि मग खुश होतात. अर्ध्या रात्री एखादी न्यूज येते. आता न्यूज काय येते की बाबा उद्या युद्ध थांबतंय का काय आणि आपला ट्रम्प तात्या माघार घेतोय की काय. ओके. तर तुम्हाला एवढं सोपं वाटलं अमेरिका माघार घेणार आणि इराण सारख्या देशाला घाबरणार. तर मित्रांनो, लक्षात घ्या, इराणवर अमेरिका बाहेरून गोळ्या चालवतोय. खांद्यावर, लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारायचं काम त्या ठिकाणी अमेरिकेचं चाललेलं आहे. आता अमेरिका माघार घेईल आणि नाचक्की करून घेईल तर एवढा तर मूर्ख देश तर नक्कीच नाहीये आणि ट्रम्प सुद्धा नाहीये. भले त्याच्या विरोधात आंदोलन होतात, आंदोलन आपल्या देशात पण होतात, पण त्याचं पुढं काय होतं हे तुम्हाला
चांगली कल्पना आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अमेरिका कुठलीही अशी माघार घेईल अशी शक्यता नाहीये. ठीक आहे. तर जो डोनाल्ड आता ट्रम्प आहे आपला भाऊ, तो फार मोठा ट्रेडर आहे आणि हा एक नेक्स्ट लेव्हलचा गॅम्बलर आहे. तो तुम्हाला युद्ध संपल्यासारखं दाखवेल, 2 ट्वीट मारेल खरे, पण पोझिशन ज्या आहेत त्या वरच्या लेव्हलला पुन्हा एकदा शॉर्ट पोझिशन्स घेतलेल्या आहेत. आता जर रिटेलर, ठीक आहे, भारतातला कानाकोपऱ्यातला 94% प्रॉफिटेबल रिटेलर जर बाय करायला आला, ठीक आहे, तरच कोणीतरी सेल करेल आणि सेल कोण करेल? हे आपले भाऊ. ठीक आहे. तर आता यांनी काय केले आजच्या दिवसात, त्या भाऊंना जर सेल करायला मिळाले मूर्ख रिटेलर, तर ते हळूहळू डे वाईज त्या पोझिशन फिल करत जातात. इथं बघा, इथे 28, 30, 40% दिसतंय ना, तर त्या पोझिशन्स ऍड झालेल्या आहेत. 15 लाखाच्या होत्या, त्या आता 19 लाखाच्या झाल्यात आणि तरी नेट टू नेट डेटा जो आहे तो त्यांनी अजून घेऊन गेलेले आहेत 9,29,000. म्हणजे जे पण प्लस मायनस करायचं होतं ते करून झाल्यानंतर 9,29,000. आता याचे अजून बारकावे असतात काही डिटेल्स, ते मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये डिटेल्स शिकवतो. आता इथं तुम्ही आशय लक्षात घ्या की नक्की काय आहे यांचं गणित. ठीक आहे. आता इथे बघा, हा जो डेटा आहे हे 3,76,000 आणि त्याला कॉम्प्युट करायचे 19-20 लाखाचा. आता हे एक्सपायरीच्या दिवशी किती जातं? ऑलमोस्ट 30 लाखापर्यंत जातात पोझिशन्स एक्सपायरीच्या आदल्या दिवशी आणि हे लोक जातात 6 ते 7 लाख रुपये. तर हे ऑलमोस्ट 5 टाइम्स बिगर असतात. कोण? रिटेलर. तुम्ही मी मोठे आहेत. ओके. आपण म्हणतो ना मोठे प्लेयर, तर हे जे मोठे प्लेयर आहेत आपण आणि आपल्याला कुठलीच डायरेक्शन नाही की पुढे काय होणार आहे काय नाही. एका न्यूजवर, एका ट्विटवर आपण त्या गोष्टी करायला तयार होतो की आता युद्ध थांबलेलं आहे आणि आता मार्केट 500 पॉईंट वरती जाईल. मग ते का नाही टिकलं तिकडं? ठीक आहे, तिथे टिकायला पाहिजे होतं. तर मित्रांनो, तसं झालेलं नाहीये. वरच्या लेवलला सुद्धा काही पोझिशन्स ऍड होत गेल्या, थोड्याशा कॉन्झर्वेटिव्ह झाल्या, नो डाऊट. असं काही ड्रास्टिक त्या ठिकाणी हेवी बघायला नाही मिळालं. ओके, की कोणी फार सेल केले असं तर नाही झालं, पण ज्या पोझिशन्स आहेत त्या अजून निगेटिव्हच कॅरी करतायत एफ-आयज. त्यामुळे तुम्हाला कुठली घाई झाली की तुम्हाला जी 3,000ची जी रॅली वरतून खाली आली ती तुमची मिस होणार आहे आणि तुम्हाला लगेच जाऊन बाय करायचंय? तर हा जो डेटा आहे तो लगेच जाऊन कॉल आणि पुट घेण्यासाठी नाहीये, अशाच साठी मी सांगतोय. कारण आता तुम्हाला दाखवतोय पुढचा पार्ट. ओके, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की विक्स जो आहे तो फार नेक्स्ट लेवलला आहे. आता तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळी विक्स 10-11 वर होता, आता विक्स काय असतो? विक्स हा एक व्हॉलॅटिलिटी इंडेक्स आहे, म्हणजे मार्केट किती वरती खाली जाऊ शकतं, त्याची भीती किती आहे, राईट? तर ही भीती दाखवण्याचा जो इंडेक्स आहे तो विक्स इंडेक्स आहे. आता हा विक्स इंडेक्स त्या ठिकाणी दाखवतोय 25 वरती आणि तो होता 11 वरती, 10, 10:30, 11च्या आसपास. तर तिथून एवढा मोठा हेवी जम्प त्या ठिकाणी आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये बघायला भेटलाय. ओके, ऑलमोस्ट 15%चा जम्प मागच्या महिन्याभरात आणि मागच्या 6 महिन्यापासून ऍव्हरेज हे बघितलं तो 50% इन्क्रीज झालेला आहे. ओके, आता मी तुम्हाला प्रीमियम दाखवतो. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळी कॉल पुट कधी करत असाल, करताय, तर तुम्हाला त्याची कल्पना असेल. कॉल आणि पुट एटीएमच्या ज्या स्ट्राईक प्राइस आहेत, ओके, आता एक्सपायरी होऊन दुसरा दिवस झाला. एटीएमच्या स्ट्राईक प्राइस 350 आणि ऑलमोस्ट 300, म्हणजे तरी जरी पकडलं सरासरी, तर 600 पॉइंटचा स्ट्रॅडलची प्राइस आहे 600 रुपये. ओके. तर मग आता विचार करा, ज्यावेळी विक्स होता 10 ते 11चा आणि जर मार्केट 150 पॉईंट वरती ओपन झालं किंवा खाली ओपन झालं, तर वेगळा काही फरक पडत होता का? तर अजिबात नाही. तर सेम पद्धतीचं गणित आता विक्सचं एन्व्हायरमेंट एवढं वाढल्यामुळं हे 600 पॉईंट पण नॉर्मल आहेत. ठीक आहे, नॉर्मल आहे. त्यामुळे जी पण काही रॅली आली ना, ती एकदम झोल आणि छोटी रॅली आहे. ठीक आहे. आता कसे लटकवणार आहेत किंवा काय होणार आहेत बाई, ते बघूया आपण. ठीक आहे. डेटा पण तुमच्या समोर आहे, व्हिडिओज रोज येत आहेत, व्हिडिओज बघताय तुम्ही. तर हे डायरेक्शन जी असणार आहे, त्यांचं मोटिव्ह काय आहे ते तुम्हाला आता बघायला मिळेल पुढच्या काही याच्यामध्ये. तर आता फॉरेन मार्केटचं आपलं कंपॅरिझन कराल ना मित्रांनो, तर काही गोष्टी युएस साठी पॉझिटिव्ह समजल्या जातील, ते आपल्यासाठी निगेटिव्ह आहेत. ओके. आता जे इकॉनॉमिक अनडिसिजनिंग आहे आपण त्याला म्हणू, किंवा आपल्या काही इम्पॉर्टंट गोष्टींमध्ये एनर्जी सेक्टर किंवा फॉरेन रिलेशनशिप्स आहेत आपले,
त्याच्याविषयी चाललेलं आहे कन्फ्युजन. ओके, आणि कन्फ्युजन आहे ना फार बरंच मोठं आहे. आता ह्या युद्धाच्या न्यूज येतात त्या द्या सोडून, त्याच्या आधीच्या काही गोष्टी आहेत. ओके, ह्या गोष्टींबद्दल चर्चा चालू आहेत. क्रूड ऑइल आणि त्याच्या प्राइसेस, त्याच्या रिलेटेड काही विनिमयन, त्या गोष्टींवर सध्या चर्चा चालू आहेत. ओके, ह्या गोष्टी इन्व्हेस्टरला कळतात, तुमच्या माझ्या पर्यंत मीडिया येऊ नाही देत. इन्व्हेस्टरला माहित असतात, मोठ्या प्लेयर्सला माहित असतात, आणि त्यांचं मोटिव्ह आपल्याला कसं कळेल तर ते कळतं FIDIच्या त्या डेटावरून. ओके, आणि मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओच्या इथपर्यंत आला असाल तर प्रॉमिस केल्यापर्यंत मी सांगेल, ज्यावेळी ऍक्च्युअल मार्केट होईल इन्व्हेस्टिबल. ओके, तर इन्व्हेस्टिबल कधी होईल त्यावेळी मी तुम्हाला अलर्ट करेल. ऑलरेडीच जसं मी 26,100ला अलर्ट केलं होतं, नसेल तुम्हाला विश्वास तर जाऊन व्हिडिओ बघा मागचे. 26,100ला अलर्ट केलं होतं की इथून काही मला काही व्यवस्थित दिसत नाही आणि डेटा जो आहे तो निगेटिव्हच आहे. ओके, तर मार्केट त्या लेवल पासून आतापर्यंत खूप खाली आलेलं आहे. ठीक आहे, मध्ये आधी काही रॅली झाल्या पण त्या सोल्ड इंटू झाल्या. तर ह्या लॉंग टर्मच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या तशा पद्धतीने आहेत, ते तुम्हाला कॉल पुट करण्यासाठी नाहीये. याचा आधार घेऊन इंट्राडे मध्ये काही चेंजेस होतात ते ऑब्झर्व करणं फार गरजेचं असतं तुम्हाला. तर आजचा हा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं की काही लोकांनी मला मेसेज केले, काही लोकांनी कमेंट केल्या की विकास, डेटा तर निगेटिव्ह होता पण मार्केट वरती का ओपन झालं. तर मित्रांनो, न्यूज येणार आहेत, न्यूजला तुम्ही अडू शकणार आहे का, मी अडू शकणार आहे. आता ट्रम्पच्या मनात काय चाललंय आणि तो लगेच तिथे जाऊन काय ट्विट करणार आहे हे मला माहिती आहे का. ह्याच्या मनात जे मोटिव्ह आहे ते मी तुम्हाला डेटावरती जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगतोय. पण जो वरची खोटी स्माइल ट्रम्पची किंवा एक ट्विट आणि सगळ्यांना दिलासा, आता युद्ध थांबलं आणि आता इराणची सरसी आणि अमेरिका घाबरली, तर मित्रांनो ह्या गोष्टींवर आता तुम्ही किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यापर्यंत आहे. डेटामध्ये चेंजेस आले, खरोखरच काही पॉझिटिव्ह होत असेल तर ते डेटावरती दिसेल. ओके, आणि ते आपल्याला त्या ठिकाणी अर्ली कॅप्चर करता येईल. ठीक आहे, ते असं नाकारता येण्यासारख्या कुठल्याच गोष्टी नसतात की मार्केट जर खरंच पॉझिटिव्ह होणार असेल तर ते वर जाईल आणि ते आपल्याला हळूहळू दिसेल. ते इंट्राडे मध्येच दिसेल ज्यावेळी जाणार असेल. EODच्या डेटाची पण आपल्याला गरज पडणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की विक्स काय असतो, डेटा काय असतो. ठीक आहे, ह्या प्रीमियम पेड गोष्टी, काही सिक्रेट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओत सांगितलं. तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की काही गोष्टी अशा होतात की स्टॉक्स मध्ये सुद्धा आपण फार चांगल्या पद्धतीच्या रॅली त्या ठिकाणी पकडू शकतो. ठीक आहे, तर JBMचा जो शेअर आहे तो आपण ऑलमोस्ट 570च्या लेवलला आयडेंटिफाय केला होता. ठीक आहे, 570च्या लेवलला त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाला होता आणि त्यानंतरून त्यामध्ये ती जी रॅली आहे ती थोडी खालच्या साईडला आली. ठीक आहे, तर ही जी रॅली आहे इथून इथपर्यंतची, ह्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस हिट झाला. पण ही रॅली आपल्याला कॅप्चर करता आली. स्टॉप लॉस म्हणजे तो पॉझिटिव्ह साईडला, निगेटिव्ह साईडला नाही. ठीक आहे, तर इथून हा शेअर सरळ सरळ उडाला. काही विदिन मिनिट्स, हार्डली 10 मिनिट्स, 572 पासून 584 ची रॅली त्याने सरळ सरळ लावली, एकदम रॉकेट्स काय. ओके, तर हा सगळ्यात मोठ्या कॅन्डलचा जो फेज आहे त्याला मी रॉकेट म्हणतो, तो त्या ठिकाणी बघायला मिळाला. ठीक आहे, तर अशा हिशोबाच्या काही सिक्रेट गोष्टी, याच्या पाठी कोण येतो, काय असतो, नक्की होतंय काय, ते आपण फाइंड आउट करतो. तर मित्रांनो, हा जो शेअर आहे, हा शेअर ज्यावेळी खाली येतो ना त्या पण गोष्टी आपल्याला माहित पडतात. तर हा तेवढा आयडियल पॅटर्न नाहीये, पण शेअर नक्की खाली आलेला आहे. तर आपल्याला 20% जाण्याची त्याची कॅपॅसिटी आहे का, तर ते आपण आयडेंटिफाय करतो. तो सस्टेन करणार नाही याची पण आपल्याला काही कुणकुण लागते आणि त्या हिशोबाने आपण त्याला निगेटिव्ह साईडला पण राईड करतो. तर अशा पद्धतीचा हा इक्विटीचा सेटअप आहे. हा तुम्हाला शिकायचा असेल तर ऑलरेडी डिटेल दिलेला आहे. 2 एप्रिलची जी बॅच आहे ती उद्यापासून सुरू होईल. ओके, जे पण कोणी इंटरेस्टेड आहे, काहीतरी एक नवीन थॉट प्रोसेस शिकायची आहे, त्यांनी 100% जॉईन करायला काही हरकत नाही मित्रांनो. हे कुठलंही असं थोतांड, ही डोजी, ही ओजी, हा EMA DMA CMA असलं काही मी तुम्हाला शिकवत नाही. पूर्ण आणि पूर्ण 20 दिवस तुम्हाला मी डेटावरती घेऊन जातो आणि डेटाची जी सफर आहे ती उघड्या डोळ्यांनी आपण त्या ठिकाणी बघत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत. हा व्हिडिओ आज थोडासा मोठा करण्याचं कारणच ते होतं
की डेटा निगेटिव्ह आहे आणि मार्केट वर गेलंच कसं, ठीक आहे ना. तर मित्रांनो, ज्यावेळी मार्केट खाली जात होतं त्यावेळी तुम्ही ते एन्जॉय करत होता. तर ही पण जर्नी आहे, ही तुम्हाला थोडीशी हे करावी लागेल. आता मार्केट हे ट्रबल कोणासाठी झाला असेल, जे नेकेड वारंवार सांगून सुद्धा नेकेड त्या ठिकाणी ते कॉल आणि पुट घेण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही हेज असता तर 100% त्या ठिकाणी वाचला असता आणि 60-70 पॉईंट पेक्षाही लॉस नसता लागला, ठीक आहे. आणि तो लॉस तो कव्हर होणार आहे त्या हिशोबाचा डेटा अजून कुठलाही पॉझिटिव्ह किंवा असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही चेंजेस आपल्याला बघायला मिळालेले नाहीयेत, ठीक आहे. तर आता एसजीएक्स सुद्धा थोडासा निगेटिव्ह दाखवतोय, पण हा मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्स आहे. खरंच त्या लेवलला ओपन होईल का, तर कदाचित शासंकता नाहीये, पण अजूनही डेटा पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेला नाहीये, ठीक आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि गॅम्बलिंग पासून वाचा, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आपण हे करूया आणि थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक्यू.